अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींची प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आता आपल्या स्वामी महाराजांचा सगळ्यात आवडता दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी अक्षरशः पर्वणीचा दिवस म्हणजे 10 एप्रिलला स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतोय। आपण इतर दिवस तर स्वामींचे काही ना काहीतरी सेवा करत असतो, पूजा अर्चा करत असतो, परंतु स्वामींचा प्रकट दिन म्हणजे आपल्या स्वामी भक्तांसाठी खरंच अतिशय महत्त्वाचा असा दिवस असतो। त्या दिवशी आपल्याला काय करू आणि काय नको असं होतं। स्वामींची सेवा करायची असते, स्वामींना नैवेद्याला काय काय बनवायचे याची तयारी आपण आत्तापासूनच नक्कीच प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी चालू असेल की माझ्या स्वामींचा 10 एप्रिलला प्रकट दिन येतोय, माझ्या स्वामींचा खास दिवस आहे, तर त्या दिवशी मला माझ्याकडून काय करता येईल असे प्रत्येक स्वामी भक्तांची आतापासूनच नक्की तयारी चालू असेल। 10 एप्रिलला आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतोय। बघा आपला दर गुरुवार जो आपल्या स्वामी महाराजांचा आहे तो अक्षरशः आपल्याला त्या दिवशी खूप असं छान असतं वातावरण घरात। गुरुवारी आपण इतर दिवस आपल्याला कामाच्या व्यापात नाही जमलं तर आपण गुरुवारी काही ना काहीतरी सेवा करतच असतो, काही ना काही करतो की माझ्या स्वामींचा गुरुवार आहे। म्हणजे आमच्या घरात तरी असं गुरुवार म्हणजे असं खूप स्पेशल दिवस वाटतो की त्या दिवशी म्हणजे घरातलं वातावरणच पूर्ण बदलून जातं, खूप पॉझिटिव्ह असतं। तर गुरुवारला एवढं महत्व आहे, तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाला किती महत्व असेल हे प्रत्येकाला माहिती आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात जे स्वामी भक्त आहेत त्यांना प्रकट दिन, स्वामी प्रकट दिन हा सगळ्यात आवडता दिवस असणार आहे। जसा माझा आहे, जसा तुमचा आहे, तसा प्रत्येक स्वामी भक्तांचा प्रकट दिन हा अतिशय आवडता दिवस आहे। तर आपण स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी काय काय सेवा करू शकतो, काय काय नैवेद्य करायचा, काय काय तयारी करायची, तसंच व्हिडिओ आपण आज तुम्हाला थोडं जमेल, मला जसं माहिती किंवा मी जसं करते ना तसं मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। जर काही चुकलं मागलं तर नक्की माफ करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजेल। तर आपल्याला 10 एप्रिलला आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन। तर काय करायचं त्या दिवशी, सकाळी लवकर उठायचं, ब्राह्ममुहूर्तावर उठणं जर शक्य होत असेल तर नक्की उठून बघा। कारण जर तुम्ही दिवसाची सुरुवातच एवढी छान केली, पॉझिटिव्ह केलं, तर दिवसभरात आपल्याला सगळ्या सेवांना, सगळ्या पूजा अर्चांना वेळ देता येईल। त्याच्यामुळे एक दिवस फक्त आपण काढूच शकतो ना आपल्या स्वामींसाठी। आपले स्वामी महाराज आपल्यासाठी एवढं देत आहेत, तर आपण त्यांच्यासाठी एक दिवस नक्कीच काढू शकतो, कारण तो सगळ्यात मोठा म्हणजे त्यांचा प्रकट दिन सोहळा आपल्याला करायचा। तर सकाळी लवकर उठायचं ब्राह्ममुहूर्तावरती, त्यानंतर आंघोळ वगैरे आपली झाली की स्वच्छ कपडे घालायचे। स्त्रियांना जर जमत असेल तर अवश्य साडी घाला, हातात बांगड्या घाला। म्हणजे कसं असतं बघा, आपण जेवढा आपली संस्कृती जपू ना तेवढी आपली लहान मुलं आपल्याकडे बघतात आणि तीही शिकतात। आता आम्हाला प्रत्येकाला अनुभव असेल, आपण जेव्हा काही स्वामींची सेवा करतो, काही ना काहीतरी पूजा अर्चा करतो, तेव्हा आपल्या घरातली आपली लहान मुलं ते सुद्धा बघतात आणि ते सुद्धा अनुकरण करत असतात। आता माझ्या घरी पण माझी छोटी मुलगी, मला बघून ती सुद्धा तिला जसं जमेल ना तसं स्वामींचं काही ना काहीतरी असं करायला बघते की मम्मी तू करतेस ना तर मी पण करणार। म्हणजे आपण आपली जर संस्कृती जपली तर आपली पिढी संस्कृती जपेल आणि आपली संस्कृती नक्कीच पुढे जाईल। तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की स्वच्छ कपडे घालायचे, देवाची जशी आपण रोज पूजा करतो तशी पूजा करायची। त्याचबरोबर आपल्याला त्या दिवशी हळदीचं लेपण करायचंय उंबरठ्याला। आता उंबरठ्याला हळदीचं लेपण कसं करायचं हे सगळ्यांना माहिती आहे। गोमूत्र थोडंसं घ्यायचं, थोडीशी हळद घ्यायची आणि पाणी मिक्स करून उंबरठ्याला लेपण करायचं। उंबरठ्याची पूजा अर्चा झाली की आपण काय करायचं, नॉर्मली आपली पूजा झाल्यानंतरच आपल्याला स्वामींची पूजा करायची, आपण डायरेक्ट नाही करत। तर देवाची पूजा वगैरे झाली, सगळं व्यवस्थित झालं की जमलीच तुम्हाला तर सकाळची जी आरत्या असतात केंद्रातली 8ची तर ती घ्या, 10:30ची सकाळची आरती घ्यायची, संध्याकाळी 6:30ची आरती घ्यायची, असं जसं तुम्हाला जमेल तसं घ्या। नाहीच जर जमलं ना तर किमान 10:30ची जी आरती असते आपल्या केंद्रातली ती त्या दिवशी तरी अवश्य घ्या। सकाळी पूजा झाल्यानंतर स्वामींची तुमच्याकडे जर मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो असेल, जर तुमच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा जर फोटो नसेल, तुम्ही नवीन जर स्वामी सेवेत असाल तर अवश्य प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या स्वामींची मूर्ती किंवा फोटो घरी आणा आणि त्याची स्थापना करा। मूर्तीची स्थापना कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, जर कोणी बघितला नसेल तर नक्की बघा। तर काय करायचं, मूर्ती जर असेल तर मूर्तीला छान अभिषेक घालायचा, पाण्याने घाला, पंचामृताने घाला, जसं तुम्हाला जसं जमेल। कच्च्या दुधाचं घालायचं असेल तर तसंही घालू शकता, फक्त हे सगळं थंड हवं, गरम करून काहीच नाही करायचं। तर अशा प्रकारे आपल्याला पंचामृताचं वगैरे पाण्याचा अभिषेक करू शकतो आणि अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा। मग तो एक माळ तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणत त्या स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा। त्याचबरोबर श्री सूक्ताचं पठण करायचं एक वेळा, पुरुष सूक्ताचं एक वेळा पठण करायचं आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचबरोबर 11 वेळ तारक मंत्राचं पठण करायचं आणि एका साईडला अभिषेक चालू ठेवायचा। जर तुमच्याकडे गळती असेल, आपण आता महाशिवरात्रीला प्रत्येकाने वापरलीच असेल,
आपली छोटी मूर्ती असते पितळेची, तर त्या गळतीखाली व्यवस्थित बसते. एका साईडला गळती ठेवा आणि एका साईडला तुम्ही वाचायला सुरुवात करा. जर गळती नसेल तर आपण पळीने सुद्धा हळूहळू पाणी ओतू शकतो. काय काय करायचं बघा, 11 वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचंय. 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्री सूक्त याचं पठण करायचं आणि आपल्याला स्वामींवरती अभिषेक करायचा. पाण्याने केला तरी चालेल, पंचामृताने करत असेल तर मध्येच पंचामृत, मध्येच पाणी, मध्येच कच्चं दूध वगैरे ते तुमच्यावर आहे. तशा प्रकारे आपल्याला हा अभिषेक करायचा. अभिषेक झाला की मूर्तीला छान पुसायचं, त्यांना हिना अत्तर लावायचं, गंध लावायचं, त्यांना जे आपल्याला अष्टगंध आवडतं स्वामींना तर ते लावायचं. त्यानंतर सुवासिक फुलं घालायची. जर तुम्हाला त्या दिवशी चाफा मिळाला, पिवळा चाफा, तर अतिशय उत्तम, कारण स्वामींना चाफा खूप आवडतो. स्वामींना चाफा घाला, अगदी गुलाबाचं फूल घालू शकता, छान छान फुलं घाला. स्वामींना खूप आवडतं असं आपल्याला माहिती आहे की स्वामींना गंधाने वगैरे लेपण वगैरे करतात, स्वामींना खूप आवडतं. जसं तुम्हाला छान जमेल त्या प्रकारे स्वामींची पूजा करा. त्याचबरोबर स्वामींना धूप दीप लावायचा आणि अशा प्रकारे आपल्याला स्वामींची पूजा करायची. आता ही झाली पूजा. आता नैवेद्य काय करायचा बघा. स्वामींना आपण जे काही भाजी पोळी भाकरी खाऊ ते सगळं आवडतं. डाळ भात, त्याचबरोबर कांदा भजी आवडते, कांदा भजी करू शकता. आणि सगळ्यात आवडणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी अवश्य पुरणपोळी जर जमत असेल तर नक्की करा. त्याचबरोबर बेसनचा लाडू, घेवड्याची भाजी, हे स्वामींचे जे काही आवडते पदार्थ आहे तर त्याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य झाला त्यानंतर सेवा काय करायची. तर सेवा बघा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, फक्त दुपारी 12 ते 12:30 मध्ये आपल्याला सेवा नाही करायची. तर काय काय करू शकतो आपण सेवा. तर आपल्याला 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आणि 11 माळच करा. आपण एरवी 1 माळ करतो ठीक आहे, परंतु त्या दिवशी वेळात वेळ काढून अवश्य करा. बघा एकच दिवस आपल्या महाराजांचा आपल्यासाठी अतिशय मोठा दिवस आहे, तर त्या दिवशी लवकर उठून तुम्ही पटापट सगळं आवरा, म्हणजे होईल. आपल्याला कामाच्या व्यापातून नाही जमत, लहान मुलं वगैरे असतात, पण जसं जमेल ना मग अगदीच नाही तर थोडी थोडी पूजा सुद्धा करू शकता, सेवा करू शकता. स्वामी फक्त सेवेसाठी भुकेलेले, स्वामी कधीच म्हणत नाहीत मला हे दे ते दे. स्वामी परम दयाळू आहेत, त्यांना फक्त आपल्या भक्ताने जी काही निस्वार्थपणे जी काही सेवा केलेली असते त्यांना मान्य असते. स्वामी फक्त आणि फक्त भक्तीचे भुकेलेले आहेत. मग तुमची जी भक्ती आहे ती निस्वार्थ असली पाहिजे. चांगल्या मनाने, शुद्ध मनाने स्वामींचं नाव जरी घेतलं, दिवसभरात फक्त स्वामींचं नामस्मरण जरी केलं तरी चालेल. परंतु जर तुम्हाला शक्य होत असेल तर या सेवा करून बघा. तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडेल. येणारं जे आपलं पुढचं सर्व वर्ष आहे ते नक्की चांगलं जातं जर आपण एक दिवस आपला फक्त दिला तर आपल्याला 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. 11 वेळ तारक मंत्राचं पठण करायचंय आणि स्वामींचं अतिशय स्वामींचा आत्मा असलेलं म्हणतात किंवा स्वामींचा खरंच वास जे आहे पोथीमध्ये, ती पोथी म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत. तर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताची जी पोथी आहे त्याच्यामध्ये 21 अध्याय दिलेले आहेत. तर 1 ते 21 अध्याय तुम्हाला त्या दिवशी एकाच दिवशी वाचायचं, म्हणजे आपल्याला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींचं एक पारायण करायचं आहे. मध्ये तुम्हाला जसं जमेल तसं करा. अगदीच एक मांडी नाही केलं, एकाच ठिकाणी 1 ते 21 एकदम नाही जमलं, काम असेल, लहान मुलं असतील घरात, घरी जर आपल्या घरी सासू सासरे वगैरे असतात तर सगळं नाही आपल्याला पॉसिबल होतं, थोडं केलं ना, आता 10 भाग वाचा, पुढचे 11 नंतर वाचा, तसं केलं अध्याय तरी चालतील. परंतु त्या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृताची आपल्याला एक पोथीचं पूर्ण वाचन करायचंय. त्याचबरोबर श्री सूक्त एकदा वाचायचंय, पुरुष सूक्त एकदा वाचायचंय. या ज्या काही छोट्या मोठ्या सेवा आहेत त्या अवश्य करून बघा. जमलं तर गुरुचरित्र आहे जे आपलं संक्षिप्त गुरुचरित्र त्याचं पठण करा, तेही केलं तरी चालेल. त्याचबरोबर गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय त्या दिवशी अवश्य वाचा. बघा आयुष्यभर आपलं जे काही आपलं आहे पुढचे दिवस नक्की चांगले जातील. धनधान्याची काही कमतरता राहणार नाही घरात. जे काही तुमच्या आयुष्यात त्रास असतील, कटकटी असतील त्या सगळ्या निघून जातील. तुम्हाला ही काही संकल्पयुक्त सेवा नाही करायची, नॉर्मल आपलं झालं की करायचे. कसंही बसा, आता थोडी करा, नंतर थोडी करा, परंतु अवश्य करा. थोडा वेळ काढा आणि सेवा करून बघा. तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडेल. आणि मी तेच सांगेन, स्वामींच्याने प्रार्थना करेन की तुमच्या आयुष्यात सुद्धा ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत त्या स्वामी महाराज पूर्ण करू देत. तर आपल्याला एवढीच सेवा त्या दिवशी करायची. अतिशय साधी सोपी सेवा आहे, जास्ती काही नाहीये. ही तर आपण आपल्या 11 गुरुवारच्या व्रताला सुद्धा करतो. पुन्हा सांगते, 11 वेळा श्री स्वामी समर्थ, 11 वेळा तारक मंत्र, एक पूर्ण पोथी 1 ते 21 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत, 1 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्री सूक्त. याचा सुद्धा जर तुम्हाला 16 वेळा जर जमलं श्री सूक्त आणि पुरुष सूक्त तरी अतिशय उत्तम, परंतु एवढा वेळ नाही मिळत म्हणून मी किमान सांगते की एकदा तरी श्री सूक्त पुरुष सूक्त याचं अवश्य वाचन करा. बाकी काही नाही, एवढी सेवा आपल्याला त्या दिवशी करायची आहे बघा. त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला नारळ आणि खडी साखर, एखादं गुलाबाचं फूल किंवा चाफ्याचं फूल घेऊन जवळच्या स्वामींच्या केंद्रात जा, मठात जा.
स्वामींना तिथे जाऊन अक्षरशः म्हणजे नवस करा की स्वामी महाराज जी काही माझ्या दिवसभराची काही तुमची मी सेवा केली ती गोड मानून घ्या, त्याच्यातून जर माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. तुमचा कृपाशीर्वाद माझ्या घरात असाच कायम राहू दे. तुमचं जे वास आहे, तुमचं अस्तित्व आहे माझ्या घरातलं, हे कायम असंच राहू दे, अशी आपल्याला प्रार्थना करायची. ही मी प्रार्थना रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना करते. बाकी तर मागण्यासारखं काहीच राहिलं नाहीये, कारण स्वामी न मागता सुद्धा सगळं देतात. परंतु आपल्याला स्वामींना तेच सांगायचंय की स्वामी महाराज तुमची कृपा माझ्या घरात कायम राहू दे, माझा संसार सुखाचा होऊ दे, माझ्या मुलाबाळांना चांगलं यश मिळू दे. एवढं फक्त आपल्याला हवंय की मानसिक सुख सगळ्यात आहे मोठं, जे आपल्या मानण्यावर आहे. जर तुम्ही मानलंच माझ्याकडे खूप आहे तर आपल्याकडे खूप आहे. त्याच्यामुळे फक्त आपल्याला स्वामी महाराजांना एवढंच सांगायचंय, केंद्रात जा, मठात अवश्य जा. त्या दिवशी आरतीला जायला जमलं संध्याकाळच्या तर अतिशय उत्तम, परंतु नाही जमलं तर घरी आरती घेतली तरी चालेल, परंतु किमान जी 10:30ची आरती आहे ती अवश्य करा. तर एवढी सोपी आणि साधी सेवा आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी करायची, बाकी काही नाही. एवढी साधी सोपी जरी सेवा तुम्ही जर केली तर तुमच्या आयुष्यात नक्की फरक पडेल. कारण स्वामींचा अतिशय सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे प्रकट दिन. अक्कलकोटला जर जाणं जमत असेल त्या दिवशी तर खरंच सोन्याहून पिवळं आहे, परंतु त्या दिवशी खूप गर्दी असते, आपल्याला प्रत्येकाला नाही जमत, एक्झाम्स चालू असतील मुलांच्या. परंतु एवढी जी साधी सोपी सेवा आहे ती तुमच्या घरात करा. बघा स्वामी महाराज तुमच्या घरात आयुष्यभर वास ठेवतील. जसे आजपर्यंत स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे राहिले, त्यांनी जसं आतापर्यंत आपल्याला साथ दिली आहे तशीच आपले स्वामी कायम साथ देतील. हीच मी स्वामींकडे मनापासून प्रार्थना करेन. तर व्हिडिओ इथेच थांबवते. आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत किंवा स्वामींच्या अनुभवामार्फत. तोपर्यंत इथेच थांबते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.